नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विद्याधर निमिनाथ चौगुले। हे जे माझं पाठीमागं क्षेत्र आहे 1.25 एकरचं क्षेत्र आहे। गेल्या वर्षी लावण होती, 2 महिन्यापूर्वी मशीनद्वारे गेलेलं आहे तुटून। मी हे खोडवं ठेवण्याचं यावर्षी नियोजन केलेलं आहे। एक सरी पाला ठेवलेला आहे, कारण उन्हाळ्यात पाणी कमी पडतं आहे, त्या याच्याद्वारे मी एक सरी पाला ठेवलेला आहे। सुरुवातीला मी रान तापून जे ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसानंतर मी एक पाट पाणी दिलेलं आहे याला। दुसऱ्या पाण्याला गोकुळचे फॉस्फोप्रोच्या फक्त 6 बॅगा मी वापरल्या। याहीपूर्वी मी रासायनिक खतं वापरत होतो, पण त्याच्या बरोबरीनं ह्याला मला जास्त इफेक्ट ह्यावर्षी मला दाखवतो आहे, कारण कुठेही विरळपणा नाही आहे। एकसारखं या पानाची रुंदी किंवा उंची एकसारखी आलेली आहे। पानाला काळोखी चांगली आलेली आहे आणि फुटवे पण एका याला 10-12 निघालेले आहेत। मला याचा चांगला रिझल्ट आलेला आहे। रासायनिक खतापेक्षा हे भारी वाटते। सुधन फॉस प्रो हे 25 किलो पॅकमध्ये घन जीवामृत आहे, ज्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 10%, नायट्रोजन 0.4%, फॉस्फेट 8% आहे। हे एकरी 50 ते 100 किलो रानात सरींमध्ये विस्कटावे। तसंच रोपांची वाढ होत असताना 25 ते 50 किलो रोपांच्या खोडाला द्यावे। सुधन फॉस प्रोचे फायदे: मातीतील फॉस्फरस टिकवून ठेवते, फॉस्फेट खताला उत्तम पर्याय, आणि याच्याबरोबर जे मला पिकाची काळोखी दिसते ती खरंच चांगली दिसते। तुम्ही पण फॉस्फो वापरा।